आज हिंगणगाव गटातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन व उद्घाटन समारंभासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे जनक, या तालुक्याचे भाग्य विधाते, आमचे नेते, आदरस्थान मान्य श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर महाराज साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय आमदार दीपकरावजी चव्हाण साहेब, माननीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, या ठिकाणी उपस्थित असलेले मार्केट कमिटीचे श्रीराम कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब शेंडे, उपस्थित इतके मान्यवर आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि इतके प्रचंड उत्साहाच्या वातावरणामध्ये दुपारी 1:30 वाजल्यापासून ते आजपर्यंत सुरवडे असेल, बिब्बी असेल, आदरकी असेल, आदरपूर असेल, कापशी, हिंगणगाव, टाकोबाईची वाडी, सासवड, या जवळपास 7 ठिकाणी ह्याच उत्साही वातावरणामध्ये सर्व तरुण कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनी सहभाग नोंदवला. नेते मंडळी असतील, आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा असेल, अतिशय उत्साह द्विगुणित झाला. मी सर्व उपस्थितांचे मनापासून या ठिकाणी सहर्षाचे स्वागत करतो. खरं तर सर्व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, सगळे पदाधिकारी आहेत, सभापती आहेत, सर्वांचा नामोल्लेख केला तर फार उशीर होईल. या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन सर्व पत्रकार बंधू मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. आजच्या मेळाव्याकडे संपूर्ण फलटण कोरेगाव मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनी सर्वांचे लक्ष आहे. आज आपली उपस्थिती आणि आपली असणारी ताकद, पाठिंबा, यामुळं आम्ही सर्वच जण आणि विशेषतः रामराजे साहेबांचे असणारे प्रेम यातून या ठिकाणी व्यक्त होत आहे. आज सर्वात जिव्हाळ्याचा विषय सासवड, मुळवाडी, कापशी, बिब्बी, घाडगेवाडी, आळजापूरच्या दृष्टीने होता ती 37 नंबर वितरिका. गेले 10 वर्ष झाले त्या लोकांची मागणी होती की त्या वितरिकेचं काम झालं पाहिजे. मी थोडक्यात सारांश सांगणार आहे, कारण नेते मंडळीची सर्व भाषणं होणं गरजेचं आहे. आणि 33 नंबर फाट्याचं सुद्धा या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे. गेले अनेक वर्षाची मागणी होती, अनेक वेळा लोकांची मागणी केली, पण पाणी आणायचं कसं, हा सर्वांचा पुढे प्रश्न होता. मी या ठिकाणी आवर्जून उल्लेख केला पाहिजे. या तालुक्याचे लोकप्रतिनिधीमधून श्रीमंत रामराजांनी डोंबलकवडीचं धरण बांधलं, निरादेवगडचं धरण बांधलं, आणि जे काही वंचित भाग होता, खरं तर माळेबेन असेल, ही सर्व गावं लाभ क्षेत्रामध्ये ज्यावेळेस 1996 डोंबलकवडी धरण मंजूर झालं, त्यावेळेस ही सगळं लाभ क्षेत्र दाखवलेलं होतं. परंतु नंतरच्या 2009-10च्या दरम्यान ह्या आळजापूर वितरिकेला एकूण धरणाच्या 18% पाणी या एकाच वितरिकेला लागणार होतं. त्यामुळे अधिकारी पातळीवर निर्णय झाला की ही जर वितरिका झाली तर धरणातला 20% वाटा या एकाच फाटीला जातोय आणि मग इतरांचं कसं होणार. परंतु अधिकाऱ्यांना अनेक मिटिंगा घेतल्या, परंतु ते काही खरं कारण सांगत नव्हते. परंतु आमचे सगळे सहकारी, विशेषतः या ठिकाणी नामोल्लेख त्यांना अनेक माळेबेनचे सहकारी असतील, टाकोबाईच्या वाडीचे सहकारी असतील, अनेक जण होते. त्यांनी सतत लागायचं, आम्हाला काही नको, आम्हाला रस्ता नको, तुमच्याकडे पाणी येते, गावात आम्हाला पाणी नाही, आमच्या पाणी सोय करा. मी बाबांना विनंती केली, आमदारांना विनंती केली. हे दोन्ही लोकप्रतिनिधी, आमदार म्हणून बाबा जिल्हा परिषद अध्यक्ष होते आणि आम्ही वाईच्या ऑफिसला गेलो डोंबलकवडीचा, आणि 1996 साली जी मंजुरी दिली होती डोंबलकवडी धरणाला, ती सगळी डॉक्युमेंट सगळी काढायला लावली. अख्खा दिवस आमचा त्या ठिकाणी गेला, 2 वेळा त्या ठिकाणी गेलो. मग जर ती लाभक्षेत्रात होतं तर आता का होत नाही, तर म्हणले लाभक्षेत्र शिल्लक नाही. त्या ठिकाणी महाराजांच्याकडे परत मिटिंग घेतली. महाराजांनी सांगितलं लाभक्षेत्र नसेल तर खंडाळा तालुक्यामध्ये नवीन MIDC झालेली आहे, ती लाभक्षेत्रात दाखवली होती, ती क्षेत्र कमी करा आणि ती क्षेत्र इकडे दाखवा आणि ही करा. कायदेशीर प्रचंड अडचणी होत्या, परंतु रामराजे साहेब सभापती होते, आमदार साहेब सुद्धा तेवढे तत्पर होते, बाबा होते. त्याच्यामुळं 2-3 वर्षाचा कालखंड त्यामध्ये गेला.
परंतु ते क्षेत्र कमी केलं लाभ क्षेत्र, ते लाभ क्षेत्र परत इकडे जुळवलं आणि त्यानंतर सगळी प्रक्रिया चालू झाली. अतिशय क्लिष्ट असणारी ही प्रक्रिया होती, परंतु या प्रक्रियेतून आपण बाहेर पडलो ना. आज त्या ठिकाणी 29/7/2024 रोजी याची प्रशासकीय मान्यता झाली. तालुक्याचा लोकप्रतिनिधी कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण महाराज तर आहेतच, परंतु त्यांच्या बरोबरीने या ठिकाणी मी आमदार दीपकरावजी चव्हाण साहेबांचं सुद्धा मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. 15 फेब्रुवारी पासून 29/7 पर्यंत महाराजांना तर आमची वरचीवर मिटिंग व्हायचीच, परंतु या लोकप्रतिनिधीला मी रोज फोन करत होतो. कृष्णापुराची मान्यता लागत होती, आमदारांना रोज फोन करायचं, तुम्ही फोन करा, ही काम लोकसभेच्या आधी झालं पाहिजे, लोकसभेच्या प्रशासकीय मान्यता झाली पाहिजे. अनेक प्रयत्न केले, परंतु लोकसभा निवडणूक झाली, निकाल सर्व झाला आणि तदनंतर मी तारीख मुद्दाम सांगतो. आज परवा दिवशी या ठिकाणी कार्यक्रम झाला, भूमिपूजन झाली. एक तर 29/7 प्रशासकीय मान्यता आहे, मी म्हणत नाही, त्यांच्या पद्धतीने त्यांनी मागणी केली, त्यांनीही प्रयत्न केलं, पण खऱ्या अर्थाने यश आलं. आणि मुळातच मी या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छितो की धोमबलकावड्याचे जनक हे आहेत रामराजे साहेब आहेत. त्यांनी धरण बांधलं, सगळा कॅनल त्यांनी नेला. या ठिकाणी आमच्या गावाकडे एक महाशय त्यांनी मागच्या गुढीपाडव्याला बोलून लावला. या ठिकाणी प्रशासकीय मान्यता झाली 37 नंबरची. 2-3 वेळा बोलून लावले भाजपचे एका शहाण्याने आणि प्रशासकीय मान्यता झाली. लोकसभेच्या आधी या ठिकाणी एक ग्रामसभा झाली, संपूर्ण गाव जमलं होतं. म्हणलं लोकसभेच्या आधीच भूमिपूजन ह्या 25 तारखेला म्हणले भूमिपूजन आहे. अरे म्हणलं अजून ती मोजणी व्हायची, मोजणी होऊन नकाशे त्याचं डिझाईन फायनल व्हायचं, त्याच्यानंतर नाही म्हणला कार्यक्रमच घेतलाय. म्हणून मी एक्झिक्युटिव्ह बोडके साहेबांना मीटिंग मधनं फोन लावला. बोडके साहेब सध्या काय परिस्थिती आहे, त्यांनी सांगितलं अजून त्याचे टेंडर काढलेत मोजणीचे, ती टेंडर झाली आणि त्याच्यानंतर तदनंतर ही झाली. परवा कार्यक्रम घेतला त्या महाशयांनी. आताच नुकतीच लोकसभेची निवडणूकही झाली महाराज, माजी सरपंच काकडे म्हणून. प्रचाराला सुरुवात झाली, आम्ही आमच्या पद्धतीने सगळी जण प्रचार करत होतो. आता ती माझ्यापुढे होते, तेही प्रचार करत होता. निवडणूक आणि रंगामध्ये आली, 8-10 दिवस प्रचाराला राहिले. निवडणुकीमध्ये काय खर्चाला पैसे आले, त्या महाशयांनी प्रदीप मोहिते म्हणून आले, पैसे हिसकून घेतले हातातनं 4 लाख रुपये. त्यांचाच कार्यकर्ता येत, त्यांचा टिल्लू, त्यांनी सगळं सांगितलं, हिसकून घेतले पैसे आणि म्हणला माझा निवडणुकीतले खर्च झालाय. खासदार माजी खासदार सुद्धा प्रचंड चिडले होते. प्रचार यंत्रणा 4 लाख रुपये देऊन सुद्धा सगळी थांबली. 2-3 दिवस टाकोबाईच्या वेळेला मिटिंग झाले, इथं झाले, आम्ही प्रचार करणार नाही. मोहिते पाटलाची म्हणले 10 लाखाची ऑफर आहे. अरे आपले नेते अडचणीत असताना त्यांना मदत करायची आणि ही सगळी वितुंबत माहिती खासदारांना सुद्धा माजी खासदारांना गेली. परवा दिवशी कार्यक्रम घेतला, खासदारांना हे सगळं समजलं की कशा पद्धतीने वागलं चाललंय. हाकलून द्यायचं ठरलं त्यांचं, पार्टीतनं हाकलून द्यायचे, असल्या प्रवृत्ती ठेवायच्या नाही. अरे एखाद्याने जी प्रसंग ओढवले, त्यानंतर जी मतमोजणी झाली, त्यानंतर जे कार्यक्रम झाले, अतिशय खासदारांनी दुर्लक्ष केलं. पण निर्लज्जम सदासुखी माणूस त्या ठिकाणी परत गेला. परवा सुद्धा खासदार येत नव्हता आणि त्यांनी आले तर त्यांनी फक्त मेळाव्याचं नियोजन केलं, त्यांचं पहिलं मेळाव्याचं झालं. पण ह्या माझे खासदार, परंतु त्यांनी आग्रह धरला. सगळ्यांना माहिती आहे या ठिकाणी आपला कार्यक्रम 8-10 दिवसापूर्वी ठरला. त्याने आग्रह धरला नाही भूमिपूजन करायचं. तुम्ही घर सोडत नाही, तुम्ही गाव सोडत नाही, काम प्रशासकीय याचा पाठपुरावा करावा लागतो आणि सगळ्यात महत्वाचं आहे ते नेत्यांचा विश्वास लागतो. ज्या पार्टीतून हाकलायची तयारी झाली त्यात निर्लज्जवानी सारखं जायचं, त्यांनाही टाळता येत नाही. तरी सुद्धा आपलं आलं तर हो हो म्हणायचं. आणि उच्चांग झाला महाराज साहेब, सभेला 27 माणसं होती सासवड मधली.
27 एखाद्याने चाळणीत पाणी घेऊन जीव दिलं असता, अरे काय ते राजकारणाला करायचे, काय ते सन्मान पाहिजे. एवढं लोकांनी झिडकारलं, एवढं टाकून दिलं लांब, बळच जायचं, बळच बोलायचं, बळच हे करायचं. असा प्रसंग ज्यावेळेस येतो आणि त्यांचे काय चूक आहे नेत्यांची, नेते अडचणीत आहेत, निवडणूक रंगात आहेत, तो माणूस पैशासाठी 3-4 दिवस घालवले, जे जे काय घडलं ते तुमच्याच माणसाने अख्ख्या गावभर केलं. आणि नेत्यांचा तर किती विश्वास आहे ते मला चांगलं माहिती आहे. आम्ही राजकारण करतो, तुम्ही ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करताय ते पाटील, त्यांना सुद्धा 2 वेळा मीच दूर चालली आणि महाराजांच्या माध्यमातून दूर चालली. बोलता तर आम्हाला येतं, ज्या गावच्या बावे त्याच गावच्या बोरी, पण आज ती वेळ नाही. आज सगळ्या तालुक्यात या ठिकाणी लोक आले की झाल्यानंतर ग्रामपंचायत निवडणूक आहे, यथेच्छ अशी धुलाई करू शाब्दिक, कारण माझी पार्टी आहे ती क्लिअर आहे. एखादा व्यवसाय करायचा कुणाची गरज नाही, भाजप बोलायची करायची लागली गरज नाही. व्यवसाय कुणीही व्यक्ती कुठलाही व्यवसाय करू शकतो, व्यवसाय बोलायचं तुमचं काम नाही. आणि मी ओपनपणे सांगतोय, जी करतो ती ओपनपणे करत असतो, त्यासाठी तुमच्या परवानगीची गरज नाही. माझी नेते मंडळी, आमची जनता ते आमच्या पार्टीची आहे. आणि मी इथं श्री गणेशाचं मंदिर आहे, विठ्ठलाचं मंदिर आहे या ठिकाणी. जी करतो ती योग्यच करतो, काही चुकीचं या ठिकाणी केलेलं नाही. त्यांनी जे आरोप केले त्यात कुठलंही तथ्य नाही, परंतु आज बोलायची वेळ नाही. निवडणूक ग्रामपंचायतीची होती का विधानसभेची होती हे मला त्या दिवशी समजलंच नाही. आणि मी काय ते ऐकलंही नाही, सांगितलं कार्यकर्त्यांनी, मी ऐकतही नाही. काही विरोधकांचं ते युट्यूब नाही हे नाही, कारण आपल्या कामावर विश्वास आहे. माझा माणसांचा माझ्यावर विश्वास आहे आणि नेत्यांचा माझ्यावर विश्वास आहे. ज्या वेळेस नेत्यांचा विश्वास संपेल, लोकांचा विश्वास संपेल, त्यावेळेस आम्ही जाहीर करू. पण तुझी किंमत नेत्यांनी ओळखली, पाटील असतील, माजी खासदार असतील, तुम्ही जर आपलं स्वतःची लायकी सांभाळा, तपासा काय आहे ती, आणि त्यानंतर पुढे जा. बाकी ग्रामपंचायतीनंतर सर्व ग्रामस्थ आहेत त्यांच्यासाठी ही होईल, कारण सभा झाली ती सगळी सासवडवरच झाली त्या दिवशी, आणि सगळी टीका टिप्पणी इथंच झाली. अशा पद्धतीने या ठिकाणी मी सांगितलं 33 नंबर 37 नंबरला मान्यता कशी मिळाली. त्याचबरोबर त्यांनी 3 कामाची भूमिपूजनाची नावं टाकली, भूमिपूजन केलं नाही. जे वॉटर मृद व जलसंधारण विभागातून 3 बंधारे 1,40,00,000 या ठिकाणी मंजूर झाले, त्याचा या ठिकाणी मी पुरावा आणलाय. ही सगळे पैसे 17 कामाला आमदार दीपकरावजी चव्हाण यांचं पत्र होतं. मला त्यावेळेस बाबांनी विचारलं, आमदारांनी विचारलं की सासवड सिमेंट कॉन्क्रीट बंधारा 1, 2, 3 पत्र देतोय, साईट आहेत का? म्हणलं पत्र द्या. म्हणलं बघा कुठेतरी ऍडजस्ट करून बसू. बरोबर म्हणून नाही डेप्युटी इंजिनियर, त्यांची नेमची ओळख असेल कशी, त्यांना गाठलं, त्यांना घेऊन येऊन साईट फायनल केल्या आणि एकाच ठिकाणी लोखंडीच्या शेतात तिथं 3 साईट फायनल केल्या. नंतर ज्यावेळेस हे आलं, मंजूर झाली कामं, स्पॉट आले तर स्पॉट सगळे वेगळेच होते. त्यानंतर मी बाबांना भेटलो, आमदार साहेबांना भेटलो. 19 ला परत पत्र घेतलं आमदार साहेबांच्याकडनं, आणि संजय राठोड जे मृद व जलसंधारण मिनिस्टर आहेत त्यांना एक पत्र दिलं 29/2 ला, आणि मागच्या 8 दिवसामध्ये त्याची पुनर्प्रशासकीय मान्यता आली. जी कामं आम्ही करतो ते आम्ही केले म्हणूनच सांगतो, आमच्या नेत्यांचं मी नाव घेतो आणि त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी कामं केलेली की आपल्या पुढे मांडतोय. या तालुक्यामध्ये 1995 नंतर महाराज साहेब आपले आमदार म्हणून आले आणि 1995 ला राजकीय तत्कालीन परिस्थिती अशी निर्माण झाली की कुणालाही काँग्रेसला सरकार होतं त्यांनाही स्पष्ट बहुमत मिळालं नाही, भाजप शिवसेनेलाही स्पष्ट बहुमत मिळालं नाही. आणि त्या परिस्थितीचा फायदा घेऊन अपक्षांनी गट करून महाराज साहेबांनी युती शासनाला पाठिंबा दिला. बचाव आयोगाच्या निर्णयानुसार मार्च 2000 पर्यंत जर आपलं कृष्णा खोऱ्याचं निरादेवरचं 2 कोटीचं जर पाणी आडलं नसतं तर त्या पाण्यावर आयोगाच्या निर्णयानुसार आपला हक्क
संपला असता आणि त्याला कालावधी होत्या 5 वर्षाचा. मी प्रशंसा करतोय, काम केलं म्हणून करतोय आणि मी कामावर प्रेम करणारा माणूस या ठिकाणी आहे. महाराज साहेबांनी अतिशय कल्पकतेनं त्यावेळेस सगळ्या अपक्ष आमदारांचं गट स्थापन केला. तेव्हा अजितदादा सुद्धा म्हणले, आपल्या तर म्हणलेच फलटणला, परंतु बारामतीला मेळावा झाला, त्या मेळाव्यात सुद्धा महाराज साहेब आपला नामोल्लेख केला. निरादेवर आणि डोंबलकवडीचे जनक आणि कृष्णाकराचे जनक रामराजे साहेब आहेत. त्याचं श्रेय कोणीही घेऊ शकत नाही. गणपतराव देशमुख या ठिकाणी महाराजांच्या स्मृती पुरस्काराला आले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की लवादाच्या पुढे महाराष्ट्राची बाजू मांडण्याची संधी रामराजांना मिळाली. रामराजांनी हक्काचं पाणी जर वाचवलंच, परंतु एक्स्ट्रा 100 TMC पाणी या राज्याला रामराजांच्या अभ्यासामुळे मिळवून दिलं आणि त्यांचे महाराष्ट्रावर उपकार आहेत. गणपतराव देशमुख सारखा ज्येष्ठ माणूस ज्यावेळेस ही मांडत असेल भूमिका, त्यावेळेस आपल्या सारख्या मतदार बंधू भगिनींना सगळ्याला विनंती आहे की ते आपले नेतृत्व आहे, किती अभ्यासू नेतृत्व आहेत, की त्यांचा सन्मान गणपतराव देशमुख सारख्या नेत्यांनी या ठिकाणी केला. आज दोन्ही धर्माचे जनक आणि सगळं श्रेय जातं ते महाराज साहेबांना जातं. तालुक्यामध्ये जे जे प्रश्न निर्माण झाले, मग श्रीराम कारखाना असेल, साखरवाडी कारखाना असेल, हे दोन्ही सहकारी साखर कारखाने, खासगी सहकारी साखर कारखाने अडचणीत गेले होते, आपण सगळ्यांनी बघितलं. परंतु त्या सुद्धा मार्ग काढायचं काम रामराजे साहेबांनी बाबांनी केलं. आज श्रीराम सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त आहे, 5000 मेट्रिक टनाचं गाळप आहे. साखरवाडी कारखान्याची काय परिस्थिती आपल्याला माहित आहे, ती सुद्धा आज दत्त इंडियाने विकत घेतलाय. सगळे कामगार खुश आहेत, शेतकरी खुश आहेत. 9000 मेट्रिक टनाची फॅक्टरी झालेत आणि तो कारखानाच मुळात खासगी होता. कुणी घेतला, आरोप केला जातो महाराजांनी घेतला. सर्वसामान्य शेतकऱ्यांना नामाला कुणालाच तो खासगी कारखाना होता, त्यांनी घेतला काय, दत्त इंडियाने घेतला काय. कारखाना चांगला चालतोय, कारखाना चांगला दर देतोय, कामगारांना वेळेवर पगार होतात, ही सगळ्यात महत्वाचं आहे. आणि असे या नेतृत्वाच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी उभं राहणं गरजेचं आहे. महाराज साहेब राज्याचं नेतृत्व करत असताना तालुक्यामध्ये श्रीमंत संजीवराजे, नामदार दीपकरावजी चव्हाण साहेब ही पूर्ण वेळ लोकांच्यासाठी काम करत असतात. या ठिकाणी बाबांचं सुद्धा सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 10-11 पर्यंत भलं भेट नाही झाली, फोनवर चर्चा होती आणि त्या ठिकाणी काम केलं जातं. या ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजे, गेल्या 10-12 वर्षापूर्वी जिल्हा परिषदेला पाटलाजी विरोधात कोणच राहत नव्हतं. आम्ही पंचायत समितीला मागणी केली, महाराज म्हणले जिल्हा परिषद लढवा, देतो. जिल्हा परिषदेला धाडस केलं, संधी मिळाली, पाणी नुकतं चालतं डोंबलकवडीचं, म्हणलं त्याचा फायदा उचलायचा, फायदाही झाला, जिल्हा परिषदेला निवडून आलो. आणि त्या दिवसापासून महाराज साहेब आजपर्यंत 2 वेळा आपण संधी दिली, एकच काम केलंय की लोकांची सेवा झाली पाहिजे. एवढा मोठा उमेदवाराचा पराभव करून लोकांनी आपला विश्वास टाकलाय. आणि मी गणपतीच्या मंदिरासमोर एकही शब्द खोटं बोलत नाही, कारण माझी श्रद्धा आहे. मी स्थापन केलेलं मंदिर आहे. गेल्या 10 वर्षामध्ये 12 वर्षामध्ये प्रत्येक माणूस की रामराजांना, संजीवराजांना, आमदारांना कनेक्ट झाला पाहिजे आणि एक दुवा साधण्याचं काम मी केलं. रोज फलटणला असा एक दिवस नाही, फलटण सातारा नाही की जेणेकरून लोकांची कामं, दिल्लीच्या लोकांचा फोन आला, मलवडीचे आला, ह्याला ही काम आहे, चला बाबांच्याकडे, प्रत्येकाबरोबर काम केलं. आणि हा गट त्यांच्या मागे कसा उभं राहिला आजपर्यंत, स्वच्छ भावनेनं निस्वार्थीपणे त्यांच्या मागे उभा करायचा मी प्रयत्न केला. आणि त्याचमुळं ही जी तुमची लोक हजारोच्या संख्येनं आपण या ठिकाणी जमा झालाय, त्याचमुळे जमा झालाय की एक प्रामाणिकपणे माणूस काम करतोय. कार्यक्रम मागच्या रविवारी ठरला, तुम्ही 8 दिवसामध्ये वेळ होती आणि पत्रिका प्रमुख सोडले तर सगळ्याला फोनवर निमंत्रण दिलं. आपण या ठिकाणी सर्वजण मोठ्या संख्येनं उपस्थित झाला. विशेषतः सासवड मधील बंधू भगिनींना, मतदारांना माझी विनंती आहे, आताच लोकसभा झाली, आपलं नेहमी 700 ते 1000 मताचं लीड असायचं, यावेळेस आघाडी कमी मिळाली. मला सगळ्यांना विचारायचे की या गावामध्ये गेल्या 10-12 वर्षामध्ये आमचे सर्व सहकारी असतील, सरपंच असतील, सगळेच चेअरमन असतील
अनेक विकासाची कामं आपल्या नेत्याची मंडळीच्या माध्यमातून आणली. आपण लाभ क्षेत्रात नाही खालचा भाग, आपण त्या ठिकाणी पाणी येत नाही. आदरकीमध्ये खराडी वस्तीने 1 फुटाची पाईप होती, त्या ठिकाणी 3 फुटाची पाईप टाकून घेतली. आळजावणमध्ये पाईप टाकली. अनेक विकासाची कामं, जिल्हा परिषदच्या व्यक्तिगत योजना आम्ही 3-4 सदस्य सोडले जिल्ह्यातले तर कुणीही राबवले नाही. अनेक विकासाची कामं या ठिकाणी मार्ग पूर्ण वेळ मी कधी बघितलं नाही विरोधकाचा फोन आला काय आला. ज्यांनी मागितली मदत जर होत असेल तर ती नेत्यांच्या माध्यमातून करणं. माणूस विचार करतो, परंतु ज्या पद्धतीनं मतदान झालं मलाही दुःख झालं की एवढ्या पद्धतीनं मी एकट्याने महाराज साहेब 5% घरं राहिले असतील, परंतु 95% लोकांच्या घरी मी सकाळी 5:30-6लाच निघून जायचो प्रचाराला आणि सगळीकडे केलं की एवढी सगळी कामं केलीत. आणि जे जे विरोधक आहेत सगळेच गावातले तुम्ही विचार करा किंवा किती वेळ करते. फक्त चौकात यायचं, हॉटेलात बसायचं, पारा बसायचं. आता हे एवढं निधी आलं, 40 कोटी आलं, किती कमिशन मिळालं असेल, किती काय झालं असेल. त्यापेक्षा तुम्ही काम आणा. तुम्ही काय काम केलं ते सांगा ना 10-12 वर्षामध्ये. एकही विकासाचं काम नाही. तुमच्यावर विश्वास किती होता माझी खासदारांचा. एक फक्त लक्ष्मीबाई मंदिराचा सभामंडप आला गावात अख्ख्या 5 वर्षामध्ये. ही तर तुमच्या नेत्यावर तुमच्यावर इतका विश्वास. बाहेरच्या गावची लोक होतं म्हणून तरी कार्यक्रम त्या दिवशी ही झाला. आणि पाटील पण म्हणले ही सगळे पदाधिकारी दिसते, तिथली लोक कुठे. भाषणं झाली ती मला ऐकण्यासाठी झाली ती ठीक आहे, परंतु सर्वांनी विचार केला पाहिजे. त्या ठिकाणी नुसतं कान फुकायचं, बायकाकडे सांगत बसायचं आणि ही काम केलं, एवढं पैसे मिळाले, एवढं हे केलं. त्यापेक्षा तुम्ही काहीतरी करून दाखवा. तुम्ही काम आणा, तुम्ही काम करून घ्या, लोकांची सेवा केला. एक जण विरोधक फलटणला जात नाही महिना. एकही काम घेऊन कोणाकडे कोण जात नाही, तरी सुद्धा मतदान गेलं कसं हा माझा पुढे प्रश्न आहे. तुम्ही तुमची कामं करा आणि ही करा. रात्रंदिवस पोहोचतोय, कधी विरोधक बघितला नाही, कधी आपला चुकला केला नाही. या सर्व गोष्टीचा आपण सगळ्यांनी खरं तर विचार केला पाहिजे. रस्ते, पाणी, 27 वाडे वस्त्या आहेत सासवडला. प्रत्येकाला लाईटची सोय, पाण्याची सोय, रस्त्याची सोय, अक्षरशः दमछाक होती सगळ्या विकासाच्या निधी आणताना. आणि ही करत असताना सगळ्या गावाचा सुद्धा विचार करावा लागतो. एवढी मोठी विकासाची कामं केली असताना माझी सगळ्यांना विनंती, आता जे झालं त्याच्यावर जास्त चर्चा लोकसभेवर करण्यात काय मतलब नाही. 250ची तुम्ही आघाडी दिली, ती परत आपल्याला कशी जास्तीत जास्त ही करता येईल त्यासाठी आपण सर्वांनीच एक दिलानं कामाला लागा. आणि येत्या निवडणुकीमध्ये या भागामध्ये महाराज साहेब बाबा, कुठलाही माणूस काय अडचण आली मी नाही भेटलो तर आमदारांच्याकडे जातो, आमदारांना फोन करतो. आमदार साहेब ही लगेच काम करतात. आमदार साहेब ह्या गावातील एक प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोचलेली अशी व्यक्ती आहे. प्रत्येकाचं जे काय काम असेल त्यांच्या लगेचच सोडवते. कुणाचाही फोन जाऊ द्या, काही अडचण असू द्या, वैद्यकीय मदत असू द्या, काय असू दे, प्रसंग मी सांगेन, मुद्दा म्हणून सांगतो. कोरोनाचा काळ होता, सासवडचे हरिभक्ती परायण कुमटेकर महाराज त्यांना कोरोना झाला. आता ते बंडाकर त्यांचे शिष्य, आणि थोडस नाही म्हणलं तरी भाजपची अशी खूपच ओढ होती. कोरोना झाला, रिपोर्ट आला त्यांचा, ते फलटणला होते की स्कोर म्हणण्यापेक्षा ऑक्सिजन लेवल त्यांची 68 झाली आणि त्यांना 68 म्हणजे खूपच कमी होती आणि त्यांना सातारला ऍडमिट करणं गरजेचं होतं. त्यांची पत्नी ती दोघं फलटणमध्ये होते. ती आता त्यांच्याशी कनेक्ट होते विरोधकांशी, भाजपवाल्यांशी. त्यांनी फोन कर केले तिला, मी सातारला निघालो, माझ्या पत्नीला न्यायची व्यवस्था करा. 2 तास झाले, 3 तास झाले, 4 तास झाले, कोणीही जवळचा माणूस सुद्धा कोण त्या ठिकाणी गेला नाही. मला 9:15 फोन आले, म्हणले दत्ता कुठे तू? म्हणलं मी डेअरीवर. म्हणले मंडळी तिथं आहे, मी आता पॉझिटिव्ह आलो, मला सातारला चालवले, मला ऑक्सिजन लेवल कमी आहे, कशी तरी आणायची इथं व्यवस्था करा. आम्ही त्या ठिकाणी PSCची गाडी तरडबस आम्ही फोन केला. म्हणले मी कोरोना पेशंट आणत नाही पहिल्या गाठीत. अरे तू जा म्हटलं, मागं बसव त्यांना काही कोरोना झाला नाही पण पॉझिटिव्ह असतील, म्हणलं मागं बसव, या ठिकाणी घेऊन येतील. त्यानंतर बाबांना, आमदार साहेबांना सांगितलं. आता कुमटेकर महाराज म्हणजे तालुक्यातलं प्रख्यात व्यक्तिमत्व,
बाबांना सांगितलं असं असं झालं, त्यांना ऍडमिट केली, ट्रीटमेंट चांगली त्यांना मिळाली पाहिजे. नाहीतर म्हणलं 68 लेवल मध्ये खूपच कमी. बाबांनी फोन केला बीएचएलला, म्हणले सिव्हिल सर्जनला असं असं सिव्हिलला पेशंट पाठवले आणि तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या त्या ठिकाणी आणि त्यांच्या उपचार चांगले उपचार करा. ते म्हणले त्यांची ऑक्सिजन लेवल 68 आहे. त्यांना मी आजपर्यंत सांगितलं, परंतु बाबा म्हणले त्यांना सिव्हिल सर्जन सांगितले त्यांची काय खात्री देऊ शकत नाही, काही त्यांचं काय होऊ शकतं. परंतु स्पेशल आमदार साहेबांनी 2-4 वेळा फोन केलं की नाही म्हणले कसल्याही परिस्थितीत वाचले पाहिजेत, तुम्ही काही शर्तीचे प्रयत्न करा, त्यानंतर काय होईल ती होईल. शेवटी ते त्यातनं बाहेर आले, वाचले आणि त्यानंतर त्यांचेही डोळे उघडले की कोण अडचणीला जाऊ शकतो. असे अनेक उदाहरण आहेत हे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मदत झाली. आम्ही वाऱ्यावर कुणीही सर्वसामान्य कार्यकर्ता आला, कारण आमचे नेते हे सामाजिक प्रश्नावरले डॉक्टर आहेत. जे जे काय प्रश्न निर्माण होतात त्याच्यावर इलाज कसा करायचा, कसे प्रश्न सोडवायचे, त्याच्यावर चांगले डॉक्टर आहेत, एमडी डॉक्टर. त्यामुळे आम्ही खाली सुद्धा काम करायला कुठे कमी पडत नाही. आपण सर्वजण या ठिकाणी आलात, खरं तर मनापासून आनंद झाला. मी अनेकदा बाबांनाही म्हणलं आणि अनेक कार्यकर्त्यांना म्हणलं आणि आजही इच्छा आहे, मी काय देवाच्या पुढे माझी खोटं बोलत नाही की आता 10 वर्ष मला संधी मिळाली आणि पूर्ण वेळ मी कुटुंबाचा मुलाचा सुद्धा विचार केला नाही. आता कोणतरी तरुण पुढे आला पाहिजे, गावातील असतील किंवा भागातील असतील आणि त्यांना संधी मिळाली पाहिजे. जितकं बाजूला जायला आणि काढायचा प्रयत्न केला तितकं लोक जास्त जवळ यायला लागली. परंतु खरंच माझी प्रामाणिक इच्छा आहे या गावामध्ये सुद्धा, फक्त मला या ठिकाणी जी विरोधकांनाही सांगणं आहे माझं, तुम्ही विकासाची चर्चा करा, काम स्वतः आणा, पळा लोकांसाठी. आम्ही संजय गांधी पासून वयश्री योजना, कामगार ही प्रत्येक योजनेत घरकुल असेल, यशो सायकली पासून सगळ्या योजना राबवलेल्या आहेत. तशी कामं करा, मतं घ्या, तुमची वृत्ती बदला. मी सगळ्यांच्या विरोधकांना माझं सांगणं आहे. आणि आमच्या घरची सारखी म्हणतात, अहो म्हणले लोक तुमच्या बरोबर आहेत, तुमच्या खूप जायच्यात, सारखी 4 दिवसाला लिस्ट काढते. आता त्यांची समजूत आहे की ही झालं पाहिजे, म्हणजे आजही 4 दिवसाला लिस्ट असते. पण म्हणलं असं काय नसतं. परंतु माणसाने व्यक्तिद्वेष करण्यापेक्षा विकासाचं राजकारण करा. तुम्ही पळा, लोकांची कामं करा. जातीत भेद करून अनपढ, झंझणे, ओबीसी, मराठा हा भेद आणि हा कधीही आम्ही केला नाही. महाराज साहेब या ठिकाणी सांगितलं पाहिजे, जेवढे मराठा उपल समाज आहे त्याही पेक्षा धनगर समाज असेल, माळी समाज असेल, ह्यांनी माझ्यावर असेल, आपल्या नेते मंडळींच्या ह्यांनी मराठा समाजाने प्रेम केलं, अधिक सगळ्यांनीच प्रेम केलं. आपण कधी जातीभेद, धर्मभेद, व्यक्तिभेद कधी केला नाही. सर्वसामान्यातील सर्वसामान्य म्हणतो. मी 1999 पासून 25 वर्ष झालं राजकारण करतोय आणि आता इतिहास आहे. महाराज या ठिकाणी माझ्या पॅनल मी 5 वेळा टाकलं ग्रामपंचायतीला, 2 वेळा असं प्रसंग आलं, माझा उमेदवार ओबीसी, समोरचा उमेदवार ओपन, मतदान सगळं मराठा आणि उमेदवार कोष्टी समाजाचा, एकदा तेली समाजाचा, आणि कसं काय निवडून येणार, एकदा जनजने समाजाचा, आणि मतदार सगळे अनपट. म्हणजे तुम्ही काळजी करू नका, जी सांगितलं आमच्या घरातलं उमेदवार होतं, परंतु पार्टी आम्ही सांगितलं तर ओबीसीच्या उमेदवाराला मतदान केलं. शोभा सुकुमार कुमटेकर उभे होत्या. मागच्या वेळेस विकास जनजनीचे मंडळी म्हणलं सगळी अनपट मतदान, मी तुमचा उमेदवार विरोधकांचा अनपट आहे म्हणलं. आमच्याकडनं कधीही होणार नाही. आणि आजपर्यंत माझी नेहमीच भूमिका स्वच्छ, पारदर्शक, निस्वार्थीपणे संशय करण्यावर उठेल अशा पद्धतीने मी कधी आजपर्यंत वागलो नाही. येत्या आता विधानसभेची निवडणूक येऊ घातली. आपला आज या निमित्तानं, विधानसभेच्या निमित्तानं आज या ठिकाणी हिंगणगाव गटामध्ये जोरदार, अतिशय उत्साही वातावरणामध्ये, प्रचंड उत्साही, प्रचंड सभा सगळीकडेच या ठिकाणी झाल्या. 2 कार्यक्रम, मग बाबांना वेगळे, आमदार महाराज साहेब वेगळे, अशा पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम घेतलं आणि प्रचंड लोकांचा पाठिंबा मिळतोय. लोकसभेला काय झालं, तालुक्यामध्ये कसं झालं हे बघण्यापेक्षा जरा लोकांचं हे होतच, तालुक्यातलं आहे, हे आहे, ही भावना होते. मी एकच सांगू इच्छितो, महाराज साहेब, बाबा, आमदार साहेब, तुमच्या पाठीशी मला राजकारण चांगलं कळतं.
माझे अंदाज, माझा लोकांचा चेहरा वाचायचा, माझी जी कौशल्य आहे हातोटी, त्या बाबतीत मी कधीही फेल गेलो नाही. दोन्ही जिल्हा परिषद असेल, आजपर्यंत ग्रामपंचायती असेल, माणूस पूर्ण गेला तरी मी ओळखतो की त्यांनी काय केलं असेल लोकसभेला. आणि वितरणभूत माहिती, इथं कौशल्य, विरोधकांचं काय चाललंय, काय चर्चा होतात आणि काय काय भूमिका घेतल्या जातात याची एकही चुकीची माहिती माझ्यापर्यंत येत नाही. अगदी तालुका पातळीपासून ते गाव पातळीपर्यंत कोण कसं वागलं, कुणाला किती पैसे दिले लोकसभेला, इथंभूत एकही चुकणार नाही एवढी अपडेट माहिती माझ्याकडे आहे. परंतु शेवटी भावनेच्या भरात ह्यात लोकांच्याकडनं होऊन गेली. 30 विषय परत उगायण्यात काय स्वारस्य नाही. येत्या विधानसभेला श्रीमंत रामराजांचं नेतृत्व आपल्याला बळकट करायचे, संजीवराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपकराव चव्हाणांचं नेतृत्व बळकट करायचे. त्याच्या पाठीशी आपण सर्वांनी खंबीरपणे उभं राहायचंय. आणि हिंगणगाव गटाला जी लोकसभेला आपण कमी पडलो, जेवढं कमी पडलो तेवढीच आघाडी विधानसभेला मिळाली पाहिजे, ही सगळ्यांना आवाहन करतो. द्यायची ना आघाडी, हात वर करा. एवढी सगळ्यात कमी मतदान आमचं हिंगणगाव गटामध्ये आहे ती वस्तुस्थिती आहे. कमी मतदान झालं आणि त्याचा आम्हालाही धक्का बसला. परंतु ह्यातून सावरून ह्या तेवढीच जेवढं कमी पडलंय, निश्चितपणे महाराज साहेब, आम्ही सगळेच आमचे सहकारी आणि येणाऱ्या जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, ह्या निवडणुकीला तरुण चेहरे पुढे आले पाहिजे, तरुण दमाची माणसं पुढे आली पाहिजेत. आमचं महत्वाकांक्षा काही राहिली नाही. जिल्हा परिषदेला 2 संध्या मिळाल्या, ग्रामपंचायत मिळालं, काही मिळवायचं करायचं राजकीय महत्वाकांक्षा नाही, आर्थिक महत्वाकांक्षा नाही. इतकी वर्ष 25 वर्ष आपल्याला दिली, आता त्यानंतर मुलांचं कुटुंबाचं थोडस बघितलं पाहिजे. त्यामुळे तरुणांनी पुढे या, आम्ही त्याच ताकदीनं उभं राहू. ज्या पद्धतीने मी माझ्यासाठी लढलो त्याच पद्धतीनं आपल्यासाठी पाठीमागे उभं राहू, एवढंच या ठिकाणी ग्वाही देतो आणि माझं प्रस्ताव, लांबलेलं प्रस्ताव थांबवतो. यानंतर धन्यवाद बापू. यानंतर सत्कार समारंभ या ठिकाणी संपन्न होते. आता नुकतेच यांची उपस्थिती राहिली ते श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर